करार झालेला रद्द करा. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये करार केलेला रद्द करा. शेतकऱ्याच्या विरोधामध्ये करार केलेला रद्द करा. कामगाराच्या विरोधामध्ये कायदे काढलेले रद्द करा. 29 कायदे रद्द केल्यामुळे त्याचा मुर्दाबाद. 29 कामगार कायदे रद्द केल्यामुळे सरकारचा मुर्दाबाद. भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये निदर्शने सुरू आहेत. तर आज पालघर जिल्ह्यातील मोनर या ठिकाणी बस स्टॉपवर सुद्धा 12:30-1च्या सुमारास निदर्शन सुरू झालेलं आहे. अनेक मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी आज हे निदर्शनं सुरू आहेत. तर आपण विचारूया कुठल्या मागण्यांसाठी आज हे निदर्शनं काढलं होतं. सर काय बोलणार? आज 12 फेब्रुवारी ऑल इंडिया हडताल आणि ऑल इंडिया बंद पुकारलेला होता. तसंच पूर्ण भारतामध्ये करून आम्ही आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये निदर्शन चालू आहे. तसंच आम्ही पालघर तालुक्या वतीने आम्ही मनोर इथे एक निदर्शन केलेलं आहे. मग ते आज ज्या केंद्रामध्ये जी आता लोकसभेमध्ये तुम्ही पाहत असतील की राहुल गांधींनी पण प्रश्न उचललेला आणि लोकसभेमध्ये जे आता चालू आहेत आपले, तर त्याच्या विरोधामध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये मोदी सरकारने जी करारनामा करून आलेला आहे की रशियापासून तुम्ही कुठल्याही प्रकारचा आता डिझेल पेट्रोल जो आहे आणि तुम्ही तेल जो घेता तो घ्यायचा नाही, तुम्ही आमच्याकडून घ्यायचा. आणि तुम्ही आमच्याकडून घेत असताना तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये देणार. भारत सरकारने त्याला 0% टॅरिफ लावलेला आहे आणि आपल्या भारतातून कुठलीही वस्तू गेली त्याला 18% टॅरिफ लावण्यात आलेलं आहे. ह्याच्या विरोधामध्ये आम्ही आज प्रदर्शन पूर्ण भारतभरामध्ये हडताल केलेलं आहे. या ज्या हडताल चालू आहेत, ही जी टॅरिफ लावलेली आहे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि सामान्य माणसांचा, व्यापाऱ्यांचा आणि उद्योगपत्यांचा सगळ्यांचा विनाशकारी असा आता देशोधडीला आपण लागणार आहेत. म्हणजे मोदी सरकारने अक्षरशः भारत खरंच विकलेला आहे. पण शेतकरी तर सर ऑलरेडी देशोधडीला लागलेलेच आहेत. शेतकरी ऑलरेडी देशोधडीला लागले होते. त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज चालू आहे. त्यांचे माल विकत नाही, मालाला भाव भेटत नाही. MSP भाव त्यांना भेटत होता, मंडीमध्ये त्यांना भाव भेटत नव्हता. त्याच्यासाठी आम्ही भारतामध्ये आंदोलन केले, त्याला ते दिसत नाही. आता भारतामध्ये त्यांचे माल जिथपर्यंत विकत नव्हते, हातोहात माल विकत नव्हते मंडीमध्ये, ते होत नाही. तर मोदी सरकारने आता आपले अमेरिकेबरोबर करारनामा केला की तुमच्या इकडच्या मंडीचा जो काय माल असेल, शेतीचा माल असेल, तो आमच्या भारतात एकदम सामान्यमध्ये कमी भावामध्ये विका, जेणेकरून शेतकरी आमचा मारून टाकणार. यासाठी आम्ही पूर्ण भारतभरामध्ये मोदीच्या विरोधामध्ये आणि भाजप सरकारच्या विरोधामध्ये चालू आहे. मोदी सरकारने सध्या अदानीला वाचवण्यासाठी जी काय प्रक्रिया त्याला आवडते, जी काय त्याला समजून येते, ती त्यांनी पूर्णपणे ते हद्दपार केलेली आहे. आणि आज जो भारतामध्ये स्थिती निर्माण झालेली आहे, तुम्ही टॅक्सेशन बघू शकता, तुम्ही आजचा सेन्सेक्स बघू शकता, पूर्ण बाजारपेठ खाली पडलेला आहे. डॉलरच्या याच्यामध्ये आपण कुठेतरी 90 का 92 रुपयेपर्यंत पोहोचलेले आहेत. तिकडचा अमेरिकेचा 1 रुपया तर भारताचा 92 रुपये अशी आपली परिस्थिती आणून ठेवलेली आहे. अजून किती खालती पडणार? सर सर्वसामान्य लोकच ह्यामध्ये भरडले जातात आहेत. सर्वसामान्य भरडले जाणारच ना. जर शेतकरी तुमचा भारताचा पोशिंदा जर तो रिकामी होणार, तो जीवाशी जाणार, तर सामान्य माणूस जो मजदूर कामगार वर्ग आहे त्याला कुठून काय भेटणार आहे? आणि तुम्ही जर टेक्स्टाईल पार्क बघा, आता टेक्स्टाईल पार्कमध्ये पण काय केलेलं आहे की अमेरिकेमध्ये त्यांनी मोफत करून टाकलेला आहे. तिकडचा जो कच्चा मसुदा माल येणार, तो कच्चा माल भारतामध्ये त्यांना टॅक्स लागणार नाही आहे. आणि इथून जो भारतामध्ये जे उद्योगपती आहेत त्यांच्या प्रत्येक याला 18 टॅक्स लावलेले आहेत. ते होत नाही. अदानीने जेवढे पॉवर प्लांट विकलेले आहेत त्याचे मीटरचे जे बिल येत आहेत उद्योगपतीला जमत नाही आहे. प्रत्येक स्मार्ट मीटर आले आता परत. स्मार्ट मीटर ते आणणारच ना, कारण की अदानी आहे ना त्यांचा मित्र अदानी असल्यामुळे स्मार्ट मीटर देणार त्यांना. त्यांची ट्रेन त्यांना विकत आहे, एअरपोर्ट विकत आहे. आणि स्मार्ट मीटर असं झालेलं आहे की येत्या काळामध्ये भारताला देशोधडीला लावणार. येत्या काळामध्ये मी मधीतभर आम्ही तुमच्या याच्या माध्यमाने बोललेलो होतो की अदानीने जर स्विच बटन त्यांनी त्याच्या पद्धतीने भारतामध्ये पॉवर प्लांट बंद केला. तुम्ही आता इंडिगो बघितलं असेल, इंडिगो फ्लॅटचा विषय बघितला असेल. भारतभरामध्ये इंडिगो फ्लॅटवाल्यांनी हडताल केला. म्हणजे हडताल नाही, न बोलून न कुठला विषय काढताना त्यांनी डायरेक्टली प्लेन बंद केले. स्टाफनी सर्व्हिस द्यायला बंद केला. पूर्ण एअरपोर्ट बंद झाला, ठप्प झाला. लोक प्रवासी थकून गेले. त्यांचे जी प्रवासी होते, ज्यांना अमेरिकेला जायचं होतं, ऑस्ट्रेलियाला जायचं होतं, दुबईला जायचं होतं, ते सगळे तिकडे एअरपोर्टला बसून राहिले.
दुधाची व्यवस्था नव्हती बारकी पोरांसाठी, पाण्याची व्यवस्था नाही, जेवणाची व्यवस्था नाही आणि पब्लिक तशीच एअरपोर्टवरती बसून राहिली होती. ते बसून असताना नंतर तिथून त्याला सिग्नल भेटला की हां आता तुम्ही सोडू शकता. ते 4 दिवसानंतर ते फ्लाईट सोडले. येत्या काळामध्ये जर सगळे पॉवर प्लॅन्ट त्याला अदानीला विकलेले आहेत आणि अदानी जर विचार केला का मला आता भारताला लाईट द्यायचीच नाही आहे, भारत माझ्या विरोधामध्ये प्रदर्शन करतो, माझ्या विरोधामध्ये आंदोलन करतो, मला भारताला लाईट द्यायचं नाही, भारत अंधारात जाईल. आणि भारत जर अंधारामध्ये गेला तर जी लोक अंधारामध्ये बसले ते करणार काय, कुठे जाणार, कोणाकडे हाक मागणार. शासन प्रशासन जर अदानीच्या खिशात बसलेला असेल तर सामान्य माणूस आणि शेतकरी आणि कामगार किंवा बाकीचे सामान्य माणसं, पोलीस प्रशासनसुद्धा हे विना लाईटीचे बसतील. डिझेल पेटून किती पेटणार. तुमच्या निदर्शनाने एका प्रकारे शासनाला जागा करण्याचाच प्रयत्न सुरू आहे का? आमचं प्रत्येक वेळा शासनाला जागा करायचा प्रयत्न नाही, या शासनाला हाकलून काढायचा प्रयत्न चालू आहे. कारण की हा शासन जागा होणार मधून नाही आहे, झोपण्याचा ढोंग करतो. आणि हा शासन एवढा घाणेरडा आहे की ट्रम्पसारखा नीच माणूस जे लहान मुलांना पण सोडला नाही आहे. तुम्ही आता ऐकलं असेल जयफ्रीचं पूर्ण टॅरिफचं सगळे ऐकलं असेल की ते लोकांनी मुलींचं शोषण, बलात्कारपासून त्यांना खाण्यापर्यंत ही जी सुविधा त्यांनी सुरुवात केली. त्याच्यात ट्रम्प त्याचा सख्खा मित्र आहे आणि ट्रम्पनी अनिल अंबानीबरोबर जाफरीबरोबर चांगले संबंध बनवले आणि त्यांनी करारनामा सुरू केला भारतामध्ये. आणि त्याच्या करारनाम्यामध्ये ह्याची सही आहे मोदींची, पंतप्रधानवरती ज्याचा जो भारतामध्ये आपण हे करतो त्याच्यावरती त्याची सही आहे, त्याच्याशी हात मिळवणी आहे. म्हणजे आमचा भारत कोणाच्या हातामध्ये आहे, एवढे घाणेरड्या हातामध्ये आहे की येत्या काळामध्ये आमची परिस्थिती काय होणार आहे हे आम्हाला आता जाणवायला लागलेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये बोललं जातं का आता वाढवण बंदर येते, वेगवेगळे प्रोजेक्ट येतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांतर भरडले जाणार आहेत. मग हे नक्की प्रोजेक्ट कोणासाठी आहेत? बघा, हे प्रोजेक्ट फक्त पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना जर स्मार्ट सिटी निर्माण करायची आहे, पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना उद्योग आणायचे आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये उद्योग आणि आमचे जे लोक इकडे राहणारे आदिवासी जिल्हा बहुल जिल्हा आहे हा, या जिल्ह्यामध्ये जी का रहिवासी राहतात त्यांना इथून हाकलून त्यांना 100 किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे नाशिकच्या बॉर्डरवरती त्यांना फेकायचं आहे. पण प्रोजेक्ट आले तर बोलतात पालघरचा विकास होईल ना. तुम्हाला विकास दिसतो पालघर जिल्ह्यामध्ये? आज पालघर जिल्ह्यामध्ये कुठला विकास दिसतो? आमच्यासारखे सामान्य माणसं, तुम्ही सावरा अंबूर बघून घ्या, गांजे ढेकाळे बघून घ्या, मनोरचं बाकीच्या आतमधली कुठे गावं बघून घ्या. आमचा आदिवासी माणूस 9 किलोमीटर चालत किंवा बाई प्रेग्नेंट असेल, गरोदर बाई असेल, तिला जर आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स पोहोचत नाही, हे तुमचा विकास आहे? डोलीमध्ये आणायला लागतो, ती आतमध्ये दगावते. मधीत आता साधारणतः आताचा मनोरचा आकडा आहे, आरोग्य खात्याचा आकडा आहे, किती पोस्टमॉर्टम केले? दिवसाला 12 पोस्टमॉर्टम करतो. पालघर जिल्ह्याला एक सुसज्ज असं हॉस्पिटल नाही. मी त्याच्यावरतीच येतोय ना, त्याच्यावरती येतोय. तुमचे प्रोजेक्ट करायचे असेल तर तुम्ही आम्हाला हॉस्पिटलला मुंबईला जायला लागतो, गुजरातला जायला लागतो, सिटी हॉस्पिटलला जायला लागतो. हे हॉस्पिटल आम्हाला गाठायला लागतात आणि हे गाठण्यासाठी आम्हाला 2-2, 3-3 तास प्रवास करायला लागतो. आणि तुमचे रोड ते एवढे चांगले बनवलेले आहेत की माणसाला रोजचे 12 पोस्टमॉर्टम होत आहेत, रोज मर्डर होतं. म्हणजे मर्डर सांगितलं आम्ही, ॲक्सिडेंट जो होत आहे तो मर्डर सांगू ना आम्ही. कुठला प्रोजेक्ट आहे, कुठल्या प्रकारचा प्रोजेक्ट आणायला लावला जिल्ह्यामध्ये तुम्ही? या जिल्ह्याला विनाशकारी करण्यासाठी तुमचे जे धोरणं चालू आहेत आणि तुमचे मित्रांना खिशे भरण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ह्याच्या विरोधामध्ये चालला आहे. आणि तुझा बाप पण प्रोजेक्ट बनवून दाखवणार नाही, लालबावटा रस्त्यावर उतरलेला आहे. या निदर्शनामध्ये मोनर पोलिसांचं सहकार्य कशा प्रकारे मिळालेलं आहे? बघा, पोलिसांचं काम प्रशासनमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठली घटना घडली नाही पाहिजे, सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यांचा नेहमी सहकार्य असतो. कारण की हा घाणेरडा सरकार नेहमी पोलिसांनाच पुढे करणार, कारण की त्यांची ड्युटी आहे आणि ते त्यांच्या प्रयत्नांनी ते नेहमी उभे असतात. त्यांना दोघांची बाजू बघायची असते, शेतकऱ्याची, सामान्य माणसाची, जे आंदोलन करतात त्यांची, आणि त्यांची सुद्धा बघायची असते. प्रशासन पण त्यांच्यावरती अभिनय पडतं, ते त्यांचं काम योग्य करत आहेत. आम्ही पोलिसाला कुठल्याच प्रकारचा दोष देत नाही आहे, ते त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित काम करत आहेत. पण आम्ही सरकारच्या विरोधामध्ये नेहमी प्रदर्शन करणार आणि या मोदी सरकारला देशातून हद्दपार करूनच राहणार. बायपास रोड होऊन देणार नाही. तुम्हाला काढायचं असेल तर गाव वगळून, शहर वगळून, तुम्हाला जिथून काढायचं तिथून काढा. तसं तर आम्ही सगळे प्रोजेक्टला विरोधच करतोच, कारण की आमच्या फायद्याचा काय नाही ना. रोड बनवला, केंद्र सरकारला फायदा. हायवे बनवले, केंद्र सरकारचे फायदे, कारण की टोल नाके टाकेल. मग गाडी विकत घेतली तर रोड टॅक्स देतो, तरी सुद्धा त्याला टोल द्यायला लागतो. हे जे 2 नंबरचे धंदे चालू आहे ते बंद झाले पाहिजे.
जे काय कामगारांच्या विरोधामध्ये आणि टॅरिफच्या विरोधामध्ये आज भारतामध्ये जो प्रदर्शन चालू आहे, हडताल चालू आहे, त्याला पाठिंबा देऊन पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर तालुक्यामधून आम्ही मनोर इथे जो हडताल म्हणजे निदर्शन पुकारलेलं आहे, याच्या समर्थामध्ये लालबावटा उतरलेला आहे. भूमिपुत्र सेना पण त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि बाकीच्या लोकांनी आम्हाला समर्थन दिलं आहे. आणि आता महिला लोकांनी जो आता मोदीला आता पेटवायला घेतलेलाच आमच्या वाघीण महिला लोकांनी आता पेटवायला घेतलेलाच मोदीला थोड्या वेळा पेटवणारच होते, पण पोलीस बांधव आमचे भाऊ त्या लोकांनी थोडीशी दखल घेतली की बाबा जाऊन द्या, निदान आमच्या मनोमत करू नका. पण त्यांचा आमच्या महिला लोकांनी आणि आम्ही लोकांनी त्यांचा मान ठेवलेला आहे की नेहमी मनोरचे पोलीस आम्हाला नेहमी सहकार्य करतो. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.